बिहार निवडणुकांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एक्सवर एक आक्षेपार्ह पोस्ट केल्याने वाद पेटलाय। 22 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या दौऱ्यांपूर्वी यादव यांनी आपल्या एक्स अकाउंटवर एक कार्टून पोस्ट केली। त्यात नरेंद्र मोदींना दुकानदार म्हणून दाखवलं गेलं आणि दुकानाच्या फलकावर लिहिलं होतं की प्रसिद्ध जुमले की दुकान। शिवाय बिहारमध्ये एनडीएची 20 वर्षाची सत्ता आणि त्याचबरोबर स्वतःची 11 वर्षाची सत्ताकालीन कामगिरी याचा हिशोब पंतप्रधानांनी द्यावा असं त्यात लिहिलं होतं। त्यानंतर गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी या विरोधात तक्रार दाखल केली। ते म्हटले की तेजस्वी यादव यांनी एक्सवर पंतप्रधानांविरोधात जी पोस्ट केली त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकतो। शिवाय या पोस्टमुळे पंतप्रधानांची सार्वजनिक प्रतिमा आणि सन्मानाला धक्का बसलाय। या तक्रारीनंतर गडचिरोली पोलिसांनी तेजस्वी यादव यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आणि या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण करतात। दरम्यान याच संदर्भात उत्तर प्रदेशातील शहाजहापूरमधल्या भाजप अध्यक्षा शिल्पी गुप्ता यांनी देखील गुन्हा दाखल केलाय। त्या म्हटल्या की पंतप्रधानांविरोधात केलेल्या अभद्र टिप्पणीमुळे देशभरात संतापाची लाट उसळून आली असून यादव यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। तर यामुळे भाजप समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे आणि देशातील विविध भागांमधून यादव यांच्या विरोधात तक्रारी दाखल होऊ लागल्यात।